ही ज्वारीच्या पिठाची आंबोळी करायची आणि घरच्यांकडून कौतुक करून घ्यायचं. एवढी भन्नाट लागते. माझे घरचे लोक म्हणत होते, आता आणखी केव्हा बनवणार? एवढी पटकन होते. मग त्यासाठी काय करायचं बघा. ज्वारीच्या पिठाची आंबोळी करण्यासाठी सगळ्यात अगोदर ज्वारीचे पीठ घ्यायचे. 1 वाटी मिक्सरच्या पॉटमध्ये घालायची. त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी रवा घ्यायचा. त्याच वाटीने अर्धी वाटी मोजून दही घ्यायचे. चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरून घ्यायचं बरं का. आता एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आणि खाण्याचा सोडा अर्धा चम्मच घालून चांगलं चम्मचने मिक्स करून घेऊ बघा. आता 15 मिनिट यावर झाकण ठेवून याला रेस्ट करायला ठेवायचं बरं का. आता 15 मिनिट झाले की झाकण उघडून तुम्ही बघून घ्या. आपलं पीठ मस्त रेस्ट झालेलं आहे. पीठ जास्त पातळही नाही ठेवायचं आणि घट्टही नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं. आता तावा मस्त गरम करायचा. गरम तव्यावर पाणी घालायचं आणि कॉटन कपड्यानं पुसून घ्यायचं आणि 1 चम्मच तव्यावर एकाच ठिकाणी घालायचं. आंबोळीला जाळी बघा किती मस्त आलेली आहे. आता पलटी करून घेऊया. यावर थोडेसे तेल सोडून दोन्ही साइडने भाजून घेऊया. आता ही आंबोळी आपण काढून घेऊया. याच पद्धतीने बाकीची आंबोळी करून घेऊया. तुम्हाला या आंबोळीवर तेल घालायचे असेल तर घाला, नाही घालायचे असेल तर नका घालू. तसा नॉनस्टिकच तावा आहे आणि डाएटवाली असाल तर तेलाची पण गरज नाही. हे जर तुम्ही करून खाल्ले ना, हेल्दी पण आहे आणि ज्वारीच्या पिठाचे असल्यामुळे पचायलाही हलके आहे, तसेच टेस्टी तर विचारूच नका. आता प्लेटमध्ये खाण्यासाठी आंबोळी घेऊया. याबरोबर खाण्यासाठी मी शेंगदाणे तिळाची चटणी केलेली आहे. ही चटणीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही अशी आंबोळी या व्हिडिओप्रमाणे केली तर 1 नंबर होते बघा. आता या चटणी बरोबर मी ही आंबोळी खाल्ली. मी मस्त एन्जॉय केला. एवढे मस्त लागते काय सांगावं तुम्हाला. तुम्ही पण एकदा करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.